हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अंडा कढी। तर चला तर सुरुवात करूया। माझ्याकडे सुका कांदा आहे, तो मी वाळवून ठेवलेला होता, तो घेत आहे। ओला नारळ घेतलेला आहे 1 कप आणि थोडेसे सुके खोबरे मी जाळून घेतले आहे। लसूण घेतलेला आहे 10-15 पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेले आहे। तर चला तर सुरुवात करूया। थोडेसे तेल घातले आहे तव्यामध्ये आणि हा कांदा आपण परतून घेऊया। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। खूप लोक उन्हाळ्यामध्ये वाळवणीच्या पदार्थांमध्ये कांदा टोमॅटो हे वाळवून ठेवतात की पावसाळ्यामध्ये ते उपयोगी येतात, झटपटीच्या कामामध्ये उपयोगी येतात। तर अशा प्रकारे मी कांदा वाळवून घेतला। बघा 1 मिनिटभर पण नाही लागला तो भाजण्यासाठी, मी पटकन भाजून घेतला आहे। अशा प्रकारे मी भाजून घेतला। आता आपण ओले खोबरे भाजून घेऊया। चांगले गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला खोबरेही भाजून झालेले आहे। गॅस बंद केला आहे, तव्यावरच ठेवत आहे थोडा वेळ, म्हणजे तो चांगला खरपूस होईल। आता तोपर्यंत आपण थोडेसे वाटण तयार करून घेऊया। मी अर्धा टोमॅटो घेतला आहे, जाळलेले थोडेसे खोबरे आणि आलं, लसूण आणि कांदा याची पेस्ट तयार करून घेत आहोत। आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण खोबरे पिसून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। मी 6 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत, सालं काढून घेतलेली आहेत। आता यामध्ये मोठा चमचा तेल घालत आहोत। आपण अंड्याला चिरा घालून घेऊया। तेल तापते तोपर्यंत अशा प्रकारे चिरा घालायचा आहे। आता या तेलामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालते। कसुरी मेथी हलकीशी शेकून घेतली, तेलामध्ये परतवली की अंडी घालून घेऊया। तेलामध्ये अंडे चांगले शेकून घेतले की त्याचा टेस्ट खूप छान लागते। अशा प्रकारे अंडे शेकून घेत आहे।
आता काढून घेऊया. यामध्ये कांदा टोमॅटोचं वाटण घालून घेऊया. कांदा टोमॅटोचं वाटण तेलामध्ये मिक्स करून घेतले आहे. आता खोबऱ्याचे वाटण घालून घेऊया. खोबऱ्याचे वाटण चांगले परतून घेऊ. आता यातच आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे. 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद पावडर, हे सगळे ड्राय मसाले घालून घेऊयात. आता हे तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया. बघूया आपले मसाले भाजले गेलेत, तेल सुटलेले आहे, मसाला भाजलेला आहे. आता अंडी आपण यात घालून घेऊया. मसाला अंड्यांना चांगला कोट होईल असे करून घेऊया. मसाल्याच्या भांड्यामध्ये जे काय पाणी होते ते पाणी घालून यामध्ये घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. आता याला चांगली उकळ येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला अंडा ग्रेव्ही तयार आहे. आता आपण सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी अंडा ग्रेव्ही बनवली. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.